नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपले आजी आजोबा शुक्रवारी विशेष का काही करायचे, काही खास का दान करायचे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारच्या 5 पारंपरिक पद्धती ज्या आपल्या पूर्वजांनी शतकानुशतके पाळल्या आहेत. आज आपण बोलणार आहोत शुक्रवार बद्दल. हा दिवस आपल्या हिंदू परंपरेत फार महत्वाचा आहे. शुक्रवार म्हणजे शुक्र ग्रहाचा दिवस. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह समृद्धी, सौंदर्य, प्रेम आणि सुखाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे, कारण लक्ष्मी देवी समृद्धी आणि सुखाची देवी आहे. आता येऊया आपल्या मुख्य विषयावर. पहिली पद्धत, सफेद गोड पदार्थाचे दान. आपल्या परंपरेत सफेद रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. शुक्रवारी जर तुम्ही सफेद बर्फी, पेढा किंवा अशा गोड पदार्थाचे दान गरजूंना करता तर हे अत्यंत शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, दान म्हणजे फक्त देणे नाही, दान म्हणजे श्रद्धेने, मनापासून, अपेक्षा न ठेवता देणे. आपण हे दान मंदिराबाहेर गरजू व्यक्तींना करू शकतो किंवा वृद्धाश्रमात जाऊन तेथील वयस्कर व्यक्तींनाही देऊ शकतो. मुख्य गोष्ट, कोणाची तोंड गोडी व्हावी, कोणाला आनंद व्हावा, हाच उद्देश. दुसरी पद्धत, सौभाग्यवती स्त्रियांना शृंगाराचे सामान देणे. शुक्रवारी जर तुम्ही सौभाग्यवती स्त्रियांना हिरव्या बांगड्या, टिकली, कुंकू, फुले किंवा शृंगाराचे कोणतेही छोटे मोठे सामान देता तर हे अत्यंत शुभ मानले जाते. अगदी तुमच्या घरातील कामावर येणाऱ्या बाई, शेजारच्या काकू किंवा आपल्या समाजातील कोणत्याही सवासीन स्त्रीला तुम्ही छोटीशी भेट देऊ शकता. याचा अर्थ असा नाही की तुमचं लग्न लगेचच होईल किंवा घरात नक्कीच पैसा येईल, असे नाही. याचा खरा अर्थ आहे समाजात आदर, प्रेम, परस्परांची काळजी. जेव्हा आपण कोणाला आनंद देतो तेव्हा आपल्या मनाला शांती मिळते आणि हीच खरी समृद्धी आहे. तिसरी पद्धत, गुळाचे दान. आपल्या भारतीय परंपरेत गुळ अत्यंत पवित्र मानला जातो. शुक्रवारी गुळाचे दान करणे शुभ आहे. गुळ म्हणजे गोडवा, तृप्ती. तुम्ही छोटं गुळाचं पॅकेट किंवा गुळाच्या पाकाचे तुकडे गरजूंना देऊ शकता, मजुरांना, रस्त्यावरील बालकांना किंवा कोणालाही. पण एक महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला लहान समजू नका. प्रत्येक व्यक्ती आदराला पात्र आहे. प्रेमाने आणि नम्रतेने द्या. चौथी पद्धत, तांदूळ. तांदूळ म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे जीवन. शुक्रवारी सफेद तांदूळाचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुम्ही गरजू कुटुंबाला तांदूळ देऊ शकता, अन्नछत्रात तांदूळाची देणगी देऊ शकता किंवा मंदिरात अन्नदान करू शकता. महत्वाचे, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात अन्नाचा आदर करता त्याचप्रमाणे दान करतानाही अन्नाचा आदर ठेवा. अन्न कधीही फेकू नका, वाया घालवू नका. हेच आपल्या संस्कृतीचे शिकवण आहे. पाचवी पद्धत, रेशमी वस्त्र. रेशमी म्हणजे भारतीय परंपरेतील श्रेष्ठता. शुक्रवारी जर तुम्ही रेशमी वस्त्र किंवा चांगल्या दर्जाचे कपडे गरजूंना देता तर हे शुभ मानले जाते. तुमच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे असतील, स्वच्छ असतील, तर तुम्ही ते गरजूंना देऊ शकता. किंवा नवीन कपड्यांची देणगी NGOला, अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला देऊ शकता. लक्षात ठेवा, फाटलेले, घाणेरडे कपडे कधीही दान देऊ नका. जे तुम्ही स्वतः वापरणार नाही ते दुसऱ्याला देऊ नका. मंडळी, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते. हे सगळे दान, हे सगळे विधी, याचा खरा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा नाही की तुम्ही दान केलं म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये येतील. नाही. खरा अर्थ आहे कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार, करुणा, दुसऱ्यांच्या दुःखात सहभाग, निस्वार्थता, अपेक्षा न ठेवता देणं आणि सामाजिक जबाबदारी, समाजाचा एक भाग म्हणून आपली जिम्मेदारी. जेव्हा आपण या भावनेने जगतो तेव्हा आपल्या मनाला शांती मिळते, आपले नाते सुधारतात, आपले जीवन समृद्ध होते. पैशाने नाही तर संतोषाने. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं शुक्रवारच्या 5 पारंपरिक पद्धती. आता मी तुम्हाला काही व्यावहारिक सूचना देते. आपल्या क्षमतेनुसार फक्त तेवढेच द्या जेवढे तुम्हाला सहज शक्य आहे. कर्ज घेऊन दान करायची गरज नाही. प्रत्येक शुक्रवारी काहीतरी मोठे करायची गरज नाही. महिन्यातून एकदा तुमच्या सोयीनुसार करा, पण मनापासून करा, प्रामाणिकपणे करा. योग्य व्यक्तीला योग्य वेळी द्या. कुटुंबासह मुलांना, नातवंडांना हे मूल्य शिकवा, त्यांना सोबत घ्या. आणि सर्वात महत्वाचे, हे तुमचं वैयक्तिक निवड आहे. कुणी जबरदस्ती करू शकत नाही. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास हे तुमचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. यामुळे हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. शेअर करा तुमच्या कुटुंबियासोबत, मित्रांसोबत.
सबस्क्राईब करा अशा आणखीन व्हिडिओसाठी आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना मिळेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती परंपरा पाळता, तुमचे अनुभव काय आहेत, तुमच्या विचारांची मला उत्सुकता आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत सुखी राहा, आरोग्य राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.